महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। चिरनेरमध्ये ड्रेनेजचे काम सुरू असताना पाईपलाईन फुटली, घरांवर उडाले पाण्याचे फवारे, प्रवाशांचे हाल। उरण तालुक्यातील चिरनेर येथे ड्रेनेजचे काम सुरू असताना मुख्य जलवाहिनी फुटल्याची दुर्घटना घडली आहे। पाईपलाईन नाल्याजवळ फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी थेट नाल्यात जात असले तरी पाण्याचा दाब प्रचंड असल्याने त्याचे उंच फवारे समोरील घरांवर उडत आहेत। त्यामुळे स्थानिक रहिवाशांची मोठी गैरसोय होत असून वाहन चालकांनाही जीवघेणी कसरत करावी लागत आहे। चिरनेर कोपरोली मुख्य रस्त्यावर सध्या ड्रेनेजचे काम प्रगतीपथावर आहे। हे काम सुरू असतानाच अचानक मुख्य पाईपलाईनीला धक्का लागून ती फुटली। गळती नाल्यात जवळ असल्याने पाणी रस्त्यावर साचले नाही, मात्र पाण्याचा फवारा थेट समोरील घरांच्या भिंतीवर आणि छतावर आदळत आहे। त्यामुळे घरातील सामानाचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली असून रहिवासी हवालदिल झाले आहेत। पाण्याच्या जोरदार फवाऱ्यांमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांना मोठा अडथळा निर्माण झाला आहे। पाणी अंगावर उडत असल्याने आणि रस्ता चिखलमय झाल्याने दुचाकी चालवणे कठीण झाले आहे। चारचाकी वाहने कशाबशा पद्धतीने तिथून पुढे जात आहेत, मात्र दुचाकी आणि रिक्षाचालकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे। एकीकडे उरणमध्ये अनेक ठिकाणी पाण्यासाठी टंचाई असताना दुसरीकडे ड्रेनेजच्या कामातील हलगर्जीपणामुळे हजारो लिटर पिण्याचे पाणी नाल्यात वाहून जात आहे। या प्रकारामुळे नागरिकांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे। घरांवर उडणारे पाण्याचे फवारे थांबवण्यासाठी आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी संबंधित विभागाने युद्धपातळीवर ही पाईपलाईन दुरुस्त करावी अशी मागणी चिरनेरच्या ग्रामस्थांनी केली आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी रणिता ठाकूर सह तृप्ती भोईर, चिरनेर उरण।